विषयांतर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण अनेकदा एखाद्या अवताराबद्दल किंवा देवाबद्दल जेव्हा ऐकतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर नेमकं काय येतं? एक अशी आकृती जी सर्वशक्तिमान आहे, जिच्या हातात काहीतरी जादूची कांडी आहे. अगदी जादूची कांडी आहे आणि जी एका क्षणात सगळी संकटं, सगळी दुःख दूर करू शकते. म्हणजे एक असं परिपूर्ण चित्र जे मानवी चुकांच्या आणि मर्यादांच्या पूर्णपणे पलीकडे आहे. हो, अगदी बरोबर. आपण अशा महापुरुषांना एका एका गाभाऱ्यात बंदिस्त करून ठेवतो, जिथे त्यांच्याकडून फक्त चमत्कार आणि अफाट शक्ती यांचीच आपण अपेक्षा करत असतो. आपल्याला अशा गोष्टींची इतकी सवय झालेली असते की त्यांच्यातल्या माणसाला आपण पूर्णपणे विसरून जातो. पण आज आपण ज्या सखोल चर्चेत प्रवेश करत आहोत, म्हणजे आज आपण युगंधर या पुस्तकाच्या सारांशावर जो डीप डाईव्ह करणार आहोत ना, तिथे ही जादूची कांडी अचानक गायब होते. हो, तो गाभारा नाहीसा होतो. नक्कीच. आणि आपल्यासमोर उभा राहतो तो एक हाडा माणसाचा माणूस. एक असा माणूस जो महान व्यवस्थापक आहे, एक अत्यंत कुशल राजकारणी आहे, एक अद्वितीय तत्वज्ञ आहे आणि ज्याने एका संपूर्ण युगाचं ओझं स्वतःच्या खांद्यावर पेललं. होय, ज्याला आपण युगंधर म्हणतो. बरोबर. ही चर्चा केवळ काही ऐतिहासिक घटनांची उजळणी नाहीये, तर एका माणसाने मानवी मर्यादांमध्ये राहून केवढी मोठी क्रांती घडवली त्याचा हा शोध आहे. पण मला सांगा, त्याआधी हा युगंधर शब्द म्हणजे हा शब्द नेमका काय सांगतो? बघा, जेव्हा एखादा समाज नैतिकदृष्ट्या पूर्णपणे रसातळाला जातो, जेव्हा सगळीकडे अंधार, अत्याचार आणि भीतीचं साम्राज्य माजलेलं असतं ना, तेव्हा त्या समाजाला पुन्हा सावरण्यासाठी, त्याला योग्य दिशा देण्यासाठी निर्माण झालेली एक मानवी चेतना म्हणजे युगंधर. जो एका युगाचे ओझे वाहतो तो युगंधर. बापरे, म्हणजे ही खूप मोठी जबाबदारी आहे. खूप मोठी. हे केवळ एक नाव नाहीये, तर ती एक प्रचंड मोठी आणि थकवणारी जबाबदारी आहे. एक असा माणूस जो स्वतःच्या वैयक्तिक सुखाचा त्याग करून संपूर्ण समाजाची घडी नव्याने बसवतो. हे खूपच खोल आहे. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून बघूया. आपण या प्रवासाची सुरुवात त्या रात्रीपासून करूया जेव्हा मथुरेत तो जन्म झाला. कंसाचा तुरुंगातील तो जन्म आणि बाहेर कोसळणारा तो भयानक मुसळधार पाऊस. हो, पिढ्यानुपिढ्या आपण याकडे एक दैवी चमत्कार म्हणूनच पाहत आलो आहोत. पण जर आपण यातून चमत्कार वजा केला तर तिथे काय उरतं? तिथे उरतं एक अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण रूपक. तो मुसळधार पाऊस म्हणजे नुसतं निसर्गाचं रौद्र रूप नाहीये. मग काय आहे? ते जणू युगायुगांची साचलेली पापं, लोकांच्या मनातील वर्षानुवर्षांची भीती धुवून काढण्याचं एक प्रतीक आहे. एक प्रकारची म्हणजे एक शुद्धीकरणाची प्रक्रिया तिथे सुरू असते. म्हणजे जेव्हा सगळीकडे अंधार असतो तेव्हा एक छोटीशी आशेची ठेडगी जन्माला येते. अगदी तसंच. आणि मग वसुदेवाने त्या रात्री त्या पुराच्या पाण्यातून त्या नवजात बालकाला डोक्यावर घेऊन यमुना पार करणं, हे दृश्य डोळ्यांसमोर आणलं तरी अंगावर काटा येतो. आणि ते यायलाच हवा, कारण ते केवळ एका पित्याचं आपल्या मुलाला वाचवण्याचं धाडस नव्हतं. ते संकटांच्या आणि अंधाराच्या पुरातून मानवतेला एका नव्या आशेला सुरक्षित पैलतीरी नेण्याचं प्रतीक होतं. एका जुन्या सडलेल्या व्यवस्थेतून एका नव्या भविष्याला बाहेर काढण्याची ती धडपड होती तर. नक्कीच. आणि हीच आशेची ठिणगी मग गोकुळात पोहोचते, जिथे आपण बालपणीच्या त्या प्रसिद्ध खोड्या पाहतो. लोणी चोरणं, मित्रांसोबत हुंदडणं. आता वरवर पाहता हा फक्त लहान मुलांचा निरागस खेळ वाटतो, पण या युगंधर बुक समरीनुसार आपण जेव्हा यामागील मानसशास्त्र समजून घेतो ना, तेव्हा ही एका छोट्या सामाजिक बंडाची पहिली ठिणगी वाटते. हो, बरोबर. म्हणजे बघा ना, एखाद्या क्रूर हुकुमशहाच्या राज्यात जिथे लोक सतत भीतीच्या सावटाखाली जगत असतात, तिथे रस्त्यावर येऊन मनमोकळं हसणं हा देखील एक मोठा विद्रोह मानला जातो. तसंच काहीसं हे आहे. यातली खरी गोम इथेच आहे. ते लोणी चोरणं हे काही साधं कृत्य नव्हतं. कंसाच्या राज्यात सर्व दूध, लोणी, तूप हे मथुरेला कराच्या रूपात जात असे. अच्छा, म्हणजे सामान्य जनतेला ते मिळतच नसे? नाही ना. जे ते निर्माण करत होते त्यांना ते मिळत नसे. अशा वेळी ते लोणी चोरून ते एकट्याने न खाता आपल्या सवंगड्यांना वाटून खाणं हे समानतेचं आणि संपत्तीच्या फेरवाटपाचं म्हणजे वेल्थ रिडिस्ट्रीब्युशनचं ते पहिलं प्रात्यक्षिक होतं. क्या बात आहे. कंसाच्या भीतीच्या साम्राज्याला निरागस आनंदाने दिलेलं ते पहिलं आणि अत्यंत प्रभावी आवाहन होतं. म्हणजे लोकांना हे दाखवून देणं की आपण एकत्र आलो तर या हुकुमशाहीला घाबरण्याची अजिबात गरज नाही.
आणि याच बंडाचं पुढचं पाऊल म्हणजे तो प्रसिद्ध गोवर्धन पर्वत उचलण्याचा प्रसंग. आता इथेही करंगळीवर अवाढव्य पर्वत उचलणे हा आपण शतकानुशतके चमत्कारच मानत आलो आहोत. पण जर आपण याला एक सामाजिक आणि राजकीय विधान मानलं तर हे कसं घडलं? जर आपण तत्कालीन परिस्थितीचा विचार केला तर त्या काळी लोक इंद्राची पूजा करत असत. इंद्र हा एक भीती दाखवणारा कर्मकांडी देव मानला जायचा. माझी पूजा नाही केली तर मी पाऊस पाडणार नाही, प्रलय आणेन, असा तो एक भीतीवर आधारित धर्म होता. या विचारसरणीला थेट आव्हान दिलं गेलं. म्हणजे एका प्रकारच्या ब्लॅकमेलला थेट नकार देणं. अगदी तसंच. लोकांना विचार करायला भाग पाडलं गेलं. ज्या ढगांमधून आपल्याला पाऊस मिळतो, ज्या पर्वतावरून आपल्या गायींना चारा मिळतो, जो निसर्ग आपल्याला खऱ्या अर्थाने आसरा देतो, त्या गोवर्धनाची पूजा का करू नये? बरोबर. थोडक्यात सांगायचं तर धर्माची व्याख्या कर्मकांडाकडून आणि भीतीकडून थेट निसर्गाशी जोडलेल्या कृतज्ञतेकडे वळवली गेली. भीतीवर आधारित समाजाला कृतज्ञतेवर आधारित समाज बनवण्याचा हा एक खूप मोठा वैचारिक बदल होता तर. हो, खूप मोठा. आणि धर्माला निसर्गाशी आणि प्रेमाशी जोडणारा हा प्रवास मग वृंदावनात फुलतो. राधा आणि कृष्णाचं प्रेम. पण हे प्रेम केवळ दोन व्यक्तींमधील शारीरिक आकर्षण नक्कीच नव्हतं. अजिबात नाही. ते जीवात्मा आणि परमात्म्याचं मिलन होतं. ती बासरी म्हणजे सृष्टीला घातलेली साध होती. पण इथेच एक खूप मोठा आणि भावनिक बदल घडतो. जेव्हा वृंदावन सोडण्याची वेळ येते तेव्हा ती बासरी कायमची शांत होते. ती बासरी पुन्हा कधीच वाजवली जात नाही. बापरे, हे वाचताना एक प्रकारची पोकळी जाणवते खरं तर. ती पोकळी जाणवणं स्वाभाविक आहे, कारण तिथे एका निरागसतेचा अंत होतो. ती बासरी शांत होते कारण आता त्या तरल प्रेमाची जागा एका कठोर कर्तव्याने घेतली आहे. एका प्रियकराचा प्रवास आता एका नेत्याच्या, एका युगपुरुषाच्या भूमिकेकडे सुरू झाला आहे. हे एक स्थित्यांतर आहे. जेव्हा तुम्ही एका मोठ्या उद्दिष्टासाठी बाहेर पडता तेव्हा तुम्हाला तुमच्या सर्वात प्रिय गोष्टींचा त्याग करावा लागतो. आणि हे कर्तव्य मग मथुरेला घेऊन जातं. तिथे कंसाचा वध होतो. पण कंसाचा वध केल्यानंतर जे घडतं ते खरोखरच अचंबित करणारं आहे. स्वतः मथुरेचा राजा न होता उग्रसेनेला मथुरेच्या गादीवर बसवलं जातं. सत्तेचा एवढा मोठा मोह अगदी सहज टाळणारा एक किंगमेकर तिथे उभा राहतो. कारण सत्तेत अडकणं हा उद्देश नव्हताच. उद्देश होता व्यवस्था बदलणं. अच्छा. राजा झाल्यावर तुम्ही एका राज्यापुरते मर्यादित राहता, पण किंगमेकर राहून तुम्ही संपूर्ण सिस्टमवर नियंत्रण ठेवू शकता. त्यानंतर सांदीपनी आश्रमातील शिक्षण, जिथे 64 कला आणि तत्वज्ञानाचं ज्ञान मिळतं, तिथेच खऱ्या अर्थाने युगंधर असण्याची त्या व्यापक जाणीवेची जडणघडण होते. पण या साऱ्या ज्ञानार्जनानंतरही संघर्ष काही थांबत नाही. कंसाचा सासरा जरासंध मथुरेवर सतत हल्ले सुरू करतो आणि मग एक अत्यंत धक्कादायक निर्णय घेतला जातो. मथुरा सोडून थेट पश्चिमेकडे द्वारकेला स्थलांतर करण्याचा. हो. पण एक मिनिट, इथे मला एक मोठा विरोधाभास वाटतो. सततच्या हल्ल्यांमुळे आपलं जन्मस्थान, आपली मथुरा सोडून असं दूर निघून जाणं, हे पळपुटेपणा नाही का? म्हणजे एखाद्या बुडत्या जहाजातून पळून जाणाऱ्या कप्पाणासारखं आहे. हे वाटू शकतं. हो, हा प्रश्न अनेकांना पडतो आणि अनेकांनी यावर टीकाही केली आहे. पण जर आपण या निर्णयामागचं राजकारण आणि अर्थकारण समजून घेतलं ना, तर ती कमालीची दूरदृष्टी होती. कसं काय? सततच्या युद्धात मथुरेची आणि यादवांची सक्ती, संपत्ती विनाकारण वाया जात होती. केवळ एका भौगोलिक जागेला, एका जुन्या शहराला कवटाळून बसण्यात आणि स्वतःच्या लोकांचा बळी देण्यात कोणता शहाणपणा आहे? म्हणजे जुन्या आणि उद्ध्वस्त होणाऱ्या गोष्टींना कवटाळून बसण्याला काहीच अर्थ नव्हता. अजिबात नाही. जुन्या मोडकळीस आलेल्या व्यवस्थेवर वरवरची मलमपट्टी करत बसण्यापेक्षा त्या समस्येपासून दूर जाऊन एका नव्या कोऱ्या पाटीवर सुरुवात करणं गरजेचं होतं. द्वारका या एका पूर्णपणे सुरक्षित, समुद्राने वेढलेल्या, समृद्ध आणि आदर्श समाजाची नवनिर्मिती करणं हे एका खऱ्या निर्मात्याचं, एका सिस्टम बिल्डरचं लक्षण आहे. तो केवळ लढावय्या नव्हता, तो एक विजनरी होता, ज्याला माहीत होतं की भविष्यात काय वाढवून ठेवलंय. बरोबर. आणि द्वारकेसारख्या एका आदर्श राज्याची निर्मिती होत असतानाच दुसरीकडे हस्तिनापुरात मात्र धर्माचा, नीतिमत्तेचा भयानक ऱ्हास होत असतो. आणि या सर्व व्यापक बदलांना, या मोठ्या राजकीय पटाला आकार मिळतो तो वैयक्तिक नात्यांमधून. अगदी बरोबर. विशेषतः स्त्रियांसोबतची नाती इथे खूप काही सांगून जातात. उदाहरणार्थ,
रुक्मिणीचं पत्र. हो, आपण अनेकदा रुक्मिणीच्या पत्राकडे केवळ एक रोमॅन्टिक प्रसंग म्हणून पाहतो, पण ते पत्र केवळ प्रेमाचं प्रतीक नव्हतं. मग तो शिशुपालाच्या अन्यायाविरुद्ध, एका हुकुमशाही प्रवृत्तीविरुद्ध एका स्त्रीने उचललेला अत्यंत धाडसी आवाज होता. तो एक मोठा राजकीय उठाव होता. आणि द्रौपदीची मैत्री, ती मैत्री केवळ सखा आणि सखी या पलीकडे गेलेली होती. त्यांच्यात स्त्रीत्वावर, अधिकारांवर आणि स्वतंत्र अस्तित्वावर अत्यंत सखोल वैचारिक चर्चा होत असे. म्हणूनच जेव्हा द्यूतप्रसंगी म्हणजे द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी जे दुःख होतं त्याला या सारांशात दैवी दुःख म्हटलंय. ते दुःख केवळ एका मैत्रिणीच्या अपमानाचं दुःख नव्हतं, तर ती भर सभेत सर्व ज्येष्ठांसमोर राज्याचा सर्वोच्च न्यायालयात धर्माचीच आबरू लुटली जात असल्याचा तो भयंकर संताप होता. बापरे. या क्षणी हे पूर्णपणे स्पष्ट होतं की आता इथे संवाद, समेट किंवा तत्वज्ञानाच्या सर्व शक्यता संपल्या आहेत. जगाचं संतुलन बिघडलं आहे आणि आता हे संतुलन पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी युद्ध अटळ आहे. एका मोठ्या विनाशाची ती नांदी होती. आणि या महायुद्धाच्या तयारीच्या वेळी एक अतिशय बोलका प्रसंग घडतो. अर्जुन आणि दुर्योधन दोघेही मदतीसाठी एकाच वेळी द्वारकेला येतात. तिथे 2 पर्याय ठेवले जातात. दुर्योधन भौतिक शक्ती निवडतो, म्हणजे ती अवाढव्य नारायणी सेना, हो, आणि अर्जुन शहाणपण निवडतो. तो शस्त्र हाती न घेणाऱ्या निशस्त्र मार्गदर्शकाला निवडतो. म्हणजे विचार करा, हे थोडंसं वाटत नाही का की एखाद्या भयानक अंधारात घनदाट जंगलात हरवलेल्या असताना हातातील धारदार शस्त्रापेक्षा एका चांगल्या होकायंत्राची म्हणजेच कंपासची निवड करणं. क्या बात आहे. शस्त्र तुम्हाला सुरक्षित वाटेल, पण त्या जंगलातून बाहेर फक्त ते होकायंत्रच काढू शकतं. हे अतिशय समर्पक उदाहरण आहे. हेच तर नेतृत्व आहे. जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर हे वर्चस्व न गाजवता नेतृत्व करणं आहे. स्वतः हातात शस्त्र न घेता दुसऱ्याच्या रथाचे लगाम हाती घेऊन त्याला योग्य दिशा दाखवणं. नेता तो नसतो जो सर्व कामं स्वतः करतो, तर नेता तो असतो जो इतरांकडून त्यांच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम काम करून घेतो. पण मग ते रथ कुरुक्षेत्रावर पोहोचतात आणि प्रत्यक्ष रणांगणावर दोन्ही बाजूचं सैन्य एकमेकांसमोर उभं ठाकलेलं असताना समोर आपलेच नातेवाईक गुरुजन पाहून अर्जुनाच्या मनात जे भयंकर मानसिक द्वंद्व सुरू होता, तिथूनच भगवद्गीतेचा जन्म होतो. आपण नेहमी गीतेकडे एक अत्यंत पवित्र धर्मग्रंथ म्हणून पाहतो, जो जणू अचानक आकाशातून अवतरला आहे. पण हा सारांश आपल्याला याकडे अधिक मानवी अंगाने पाहायला लावतो. गीता हा कोणताही अचानक घडलेला चमत्कार नाहीये किंवा तो केवळ एकतर्फी उपदेश नाहीये. मग काय आहे ती? ती 2 मित्रांमधील एक अत्यंत प्रामाणिक, जिव्हाळ्याची आणि तत्कालीन परिस्थितीवर आधारित सखोल चर्चा आहे. एक मानसोपचार सत्रासारखी, एक थेरपी सेशनसारखी ती गोष्ट आहे. जेव्हा अर्जुन पूर्णपणे खचतो तेव्हा त्याला कर्मयोगाचा संदेश दिला जातो. फळाची अपेक्षा न करता कर्तव्य करत राहणं. पण त्यात तो जो विश्वरूप दर्शनाचा प्रसंग आहे तो खूप अवाढव्य आणि थोडा भीतीदायक वाटतो. त्यामागे काय लॉजिक होतं? विश्वरूप दर्शन हे अर्जुनाला घाबरवण्यासाठी किंवा स्वतःची ताकद दाखवण्यासाठी नव्हतं, तर अर्जुनाचा जो अहंकार होता ना की मी करता आहे, मी मारणार आहे किंवा मी वाचवणार आहे, तो अहंकार पूर्णपणे गळून पडावा यासाठी ते होतं. अच्छा. त्याला हे समजावं की तो या अफाट सृष्टीच्या चक्रात केवळ एक निमित्त मात्र आहे. सृष्टीचं चक्र त्याच्या वैयक्तिक इच्छेवर चालत नाही. हे सगळं तत्वज्ञान ऐकायला खूप छान वाटतं, पण माझा इथे एक कळीचा प्रश्न आहे, एक पुशबॅक आहे. प्रत्यक्ष युद्धात जेव्हा भीष्म, द्रोण, कर्ण यांसारख्या महान योद्ध्यांच्या मृत्यूची वेळ आली तेव्हा अनेकदा अर्धसत्याचा किंवा छलकपटाचा आधार घेतला गेला. हे आपण नकारू शकत नाही. मग हे नीतिमत्तेत कसं बसतं? तर कोरलेला नियम नाहीये. तो परिस्थितीनुसार बदलतो. जेव्हा समोरचा अधर्म सर्व मर्यादा ओलांडतो, नीतिमत्तेचे सर्व नियम पायदळी तुडवतो, तेव्हा त्याला हरवण्यासाठी सरळ मार्ग पूर्णपणे कुचकामी ठरतात. म्हणजे जर समोरचा माणूस खेळात चीटिंग करत असेल तर तुम्ही जुन्या नियमांवर बोट ठेवून जिंकू शकत नाही. अगदी बरोबर. पण यात सर्वात महत्त्वाचा फरक हा आहे की ते वापरलेलं अर्धसत्य किंवा कपट हे कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हतं. मग कशासाठी होतं? ते एका संपूर्ण भ्रष्ट झालेल्या व्यवस्थेचं संतुलन पुन्हा एकदा स्थापित करण्यासाठी होतं. जर तिथे भीष्म किंवा द्रोण जगले असते तर तो अधर्माचा विजय ठरला असता. धर्म म्हणजे केवळ पुस्तकातील नियमांचा संच नसून तो न्यायासाठी कठोर आणि अतिशय गुंतागुंतीचे निर्णय घेणारा एक जिवंत विचार आहे.
म्हणजे तो एक प्रकारचा आवश्यक विनाश होता तर युद्ध संपतं, पांडवांचा विजयी होतो, युधिष्ठिर राजा होतो. इथे खरं तरी गोष्ट एका छान हॅपी एंडिंगवर संपायला हवी होती. हो. पण तो विजय खूप पोकळ असतो. सर्वत्र फक्त दुःख, रक्ताचे पाठ आणि पश्चाताप उरलेला असतो. आणि अशा वेळी गांधारी एक भयंकर शाप देते की ज्याप्रमाणे कौरव कुळाचा नाश झाला तसाच यादवांच्या कुळाचाही आपापसात लढून नाश होईल. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे अत्यंत शांतपणे तथास्तु म्हणून तो शाप स्वीकारला जातो. ती शांतता, ती शरणागती नव्हती, ते एका स्थितप्रज्ञ माणसाचं ज्ञान होतं. हे पक्क ठाऊक होतं की प्रत्येक निर्मितीमध्ये विनाशाचं बीज लपलेलं असतंच. तो शाप खरा ठरला नसता तरीही तो विनाश अटळ होता, कारण द्वारकेतील यादवांची परिस्थिती तशी बनत चालली होती. आणि खरंच तसंच घडतं. द्वारकेतील यादवांमध्ये सत्तेचा आणि संपत्तीचा अहंकार इतका वाढतो की ते मद्याच्या आहारी जाऊन आपापसात लढतात आणि स्वतःचाच विनाश ओढवून घेतात. पण इथे मला राहून एक गोष्ट खटकते. कोणती? ज्या माणसाने आपल्या तत्वज्ञानाने संपूर्ण जगाला वाचवलं, तो आपल्याच कुटुंबाला का वाचवू शकला नाही? म्हणजे बघा ना, हे थोडंसं वाटत नाही का की एखादा जगातला सर्वोत्तम डॉक्टर असावा जिने हजारो लोकांचे प्राण वाचवलेत, पण स्वतःच्याच घरातल्या मुलाला तो व्यसनातून बाहेर काढू शकला नाही? ही खूप मोठी शोकांतिका आहे. यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. हे उदाहरण अगदी काळजाला भिडणारं आहे. आणि हे अपयश नाहीये, तर ही नेतृत्वाची, एका माणसाची अटळ मर्यादा आहे. म्हणजे आपण सगळ्यांना वाचवू शकत नाही? नाही. तुम्ही लोकांना उत्तम व्यवस्था देऊ शकता, सर्वोत्तम तत्वज्ञान देऊ शकता, सुरक्षित शहर वसवून देऊ शकता, पण अंतिमतः प्रत्येकाला स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावे लागतात. खरंय. तो यादव कुळाचा विनाश हे एका समाजाच्या आतून सडल्याचं रूपक आहे. जेव्हा समाज किंवा संस्कृती अहंकाराने भरते तेव्हा तिचा अंत बाहेरून कोणी करत नाही, ती आतूनच संपते. आणि म्हणूनच तिथे हस्तक्षेप केला जात नाही. ते सर्व एका साक्षीभावाने पाहिलं जातं आणि शेवटी सर्वस्वाचा त्याग करून जंगलात शेवटचा प्रवास सुरू होतो, जिथे एका सामान्य शिकाऱ्याच्या बाणाने मृत्यू होतो, पण मृत्यूच्या आधीही त्या शिकाऱ्याला क्षमा केली जाते. कारण तिथे निस्वार्थ करुणा सर्वोच्च शिखरावर पोहोचलेली असते. त्या दृष्टीने कोणीही गुन्हेगार नाही, सर्व केवळ निमित्त आहेत. आणि तो मृत्यू म्हणजे शेवट नाही, तर ते एक स्थित्यांतर आहे, एका रूपाचं अरूपात विलीन होणं. आणि म्हणूनच जाण्यापूर्वी उद्धवाला अंतिम संदेश दिला जातो, जी उद्धव गीता म्हणून ओळखली जाते. याचा अर्थ स्पष्ट आहे की विचार तिथे संपत नाहीत, ते केवळ रूप बदलतात आणि पुढच्या पिढीकडे सोपवले जातात. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? हा संपूर्ण प्रवास खरोखरच थक्क करणारा आणि अंतर्मुख करणारा आहे. आजच्या या सखोल चर्चेतून आपल्याला हेच शिकायला मिळतं की तो खरा वारसा दगडी मूर्तींमध्ये किंवा केवळ देवळांच्या गाभाऱ्यात बंदिस्त नाही, तो वारसा मानवी चेतनेमध्ये आहे. नक्कीच. जेव्हा जगात अन्याय वाढतो आणि त्याला तोंड देण्यासाठी मानवतेची जागृती निर्माण होते, तोच खरा युगंधर असतो. अगदी. तो कुठल्या एका व्यक्तीच्या रूपात पुन्हा जन्माला येत नाही, तर तो विचारांच्या आणि कर्माच्या रूपात आपल्यातच सतत जिवंत राहतो. आणि म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की खरी द्वारका ही समुद्रात बुडालेली नाहीये, तर ती प्रत्येकाच्या आत आहे. ती दैवी क्षमता, ते शहाणपण, ते कर्तव्यभान, जे आजकाल आपल्याच अहंकार आणि स्वार्थाच्या अथांग समुद्राखाली कुठेतरी दबून गेलं आहे. आणि ते आतलं वैभव शोधणं आणि स्वतःच्या आतल्या त्या चेतनेला जागे करणं, हेच या विचारांचं खरं यश असेल. अगदी बरोबर. पण जाता जाता एक अत्यंत महत्वाचा आणि अस्वस्थ करणारा विचार मनात येतो. जर ती साथ घालणारी बासुरी आजही मानवी चेतनेला साथ घालत असेल, तर आजच्या या अत्यंत वेगवान डिजिटल गोंधळात आणि माहितीच्या अतिरेकात आपण आपला तो आतला कान कायमचा बंद तर करून ठेवला नाहीये ना? आपल्या आत दडलेल्या त्या शुद्ध चेतनेला जागे करण्यापासून आपल्याला नेमकी कोणती गोष्ट रोखत आहे, यावर नक्की विचार करा.